जय हिंद मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आता उभा आहे कोपर या ठिकाणी डोंबिवली पूर्वेला। तर तुम्ही माझ्या मागे पाहत असलेला एक नवीन ब्रिज आहे, तुम्हाला थोडा जवळून दाखवतो। आणि ह्याच्या खालून आहे ना, ह्याच्या खालून मध्य रेल्वेची वाहतूक चालू आहे आणि त्याच्या बाजूलाच एक आहे बघा, तो जुना ब्रिज दिसतोय। आणि माझ्या पाठीमागे हा 2 ट्रॅक आहेत। तो हा जो ट्रॅक आहे पाठीमागचा, तो आहे वसईवरून ते दिवा पनवेल वाशीसाठी जातो, हा जो जुना ट्रॅक। आणि आता हा जो बनतोय तो नवीन ट्रॅक आहे। 2 ट्रॅक बनणार आहेत, कारण आत्ता ह्या कंडिशनमध्ये त्या जुन्या ट्रॅकवरून मालगाडीची वाहतूक होते। तर हा जो नवीन ट्रॅक बनतोय, हे जे ब्रिज आहे, हा फक्त मालगाडी म्हणजे वाहतुकीसाठी मालगाडीच्या वाहतुकीसाठी बनणार आहे। त्याच्यामुळं काय होणार, ते पाठीमागं जुना ट्रॅक आहे तो मोकळा होईल। आणि त्या ट्रॅकवरती काय माहिती आहे काय, वसई ते दिवा पनवेल अशा गाड्या डेमू गाड्या चालतात। हा जो ट्रॅक तयार झाल्यानंतर तो ट्रॅक मोकळा होईल। मग त्या ट्रॅकवरती प्रस्तावित लोकल गाड्या चालवण्याचा प्रस्ताव आहे। आणि त्या जर गाड्या चालू झाल्या, लोकल गाड्या जुन्या ट्रॅकवरती, तर जेवढे बी आहेत ना प्रवासी, डोंबिवलीकर झालं, पनवेल वाशी दिवा, ह्या लोकांना खूप फायदेशीर होणार आहे। कारण त्या ट्रॅकवरती सध्या DMU चालतात आणि त्या खूप उशीर असतात, त्यामुळे प्रवाशांना खूप त्रास होतो। आणि भविष्यामध्ये मला वाटतं हा जो वसईवाला ट्रॅक आहे ना, कदाचित विरार टू पनवेल बी होऊ शकतो, कारण तो पुढं कनेक्टेड आहे, तो वसईच्या पुढं। मग काही लोकल विरारपासून कदाचित पनवेल वाशीपर्यंत जातील। आणि माझ्या पाठीमागे बघतो तर हा असाच समोर ट्रॅक गेल्यानंतर तिथे पुढे एक नांदवली गाव आहे, तिथं पण एक प्रस्तावित रेल्वे स्टेशन आहे। तर हे अशा सुविधा झाल्यानंतर मला वाटतं डोंबिवलीकर, पनवेल, वाशी ह्या लोकांना किती फायदा होईल भविष्यामध्ये आपल्याला कळेलच। जय हिंद, परत भेटू एक नवीन व्हिडिओ संगती। जय हिंद।